नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजवर आधारित 15 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन अ संत रामदास, ऑप्शन ब संत तुकाराम, ऑप्शन क संत जनाबाई, ऑप्शन ड संत ज्ञानेश्वर। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड संत ज्ञानेश्वर। भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? ऑप्शन अ आयुक्त, ऑप्शन ब जिल्हाधिकारी, ऑप्शन क महापौर, ऑप्शन ड यांपैकी नाही। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क महापौर। नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना महापौर असं म्हणतात। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? ऑप्शन अ संत तुकडोजी महाराज, ऑप्शन ब संत गाडगे महाराज, ऑप्शन क संत तुकाराम महाराज, ऑप्शन ड संत रामदास महाराज। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ संत तुकडोजी महाराज। ग्रामगीता हा काव्यसंग्रह संत तुकडोजी महाराज यांनी रचलेला आहे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन अ नागपूर, ऑप्शन ब भंडारा, ऑप्शन क अमरावती, ऑप्शन ड चंद्रपूर। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ नागपूर। महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या ठिकाणी आहे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? ऑप्शन अ 6, ऑप्शन ब 5, ऑप्शन क 4, ऑप्शन ड 3। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 5 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ 6। महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? ऑप्शन अ हेलियम, ऑप्शन ब लिथियम, ऑप्शन क निऑन, ऑप्शन ड ऑर्गॉन। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 6 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब लिथियम। लिथियम हा निष्क्रिय वायू नाही। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? ऑप्शन अ गदर इंडियन, ऑप्शन ब इंडिपेंडन्स लीग, ऑप्शन क फॉरवर्ड ब्लॉक, ऑप्शन ड स्वराज्य पक्ष। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 7 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क फॉरवर्ड ब्लॉक। सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली आहे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? ऑप्शन अ महर्षी कर्वे, ऑप्शन ब गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन क पंडिता रमाबाई, ऑप्शन ड महात्मा फुले। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 8 चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ महर्षी कर्वे। विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी सुरू केलेलं होतं। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9,
नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? ऑप्शन अ बाबू गेनू, ऑप्शन ब शिरीष कुमार, ऑप्शन क अच्युतराव पटवर्धन, ऑप्शन ड असीम कुमार. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब शिरीष कुमार. नंदुरबार येथे विद्यार्थी गोळीबारात जो हुतात्मा झालेला होता तो होता शिरीष कुमार. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? ऑप्शन अ पुणे, ऑप्शन ब मद्रास, ऑप्शन क डेहराडून, ऑप्शन ड हैदराबाद. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ पुणे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे या ठिकाणी आहे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? ऑप्शन अ अमरकंटक, ऑप्शन ब भीमाशंकर, ऑप्शन क ब्रह्मगिरी, ऑप्शन ड द्रोणागिरी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 11चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ अमरकंटक. नर्मदा नदीचा उगम अमरकंटक या ठिकाणी होतो. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. कलिंग युद्धाशी संबंधित असलेलं नाव खालीलपैकी ओळखायचं आहे. ऑप्शन अ सम्राट हर्षवर्धन, ऑप्शन ब सम्राट पुलकेशी, ऑप्शन क सम्राट अशोक, ऑप्शन ड यांपैकी नाही. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क सम्राट अशोक. कलिंग युद्धाशी संबंधित असलेलं नाव आहे सम्राट अशोक. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणतं ते ओळखायचं आहे. ऑप्शन अ कलम 16, ऑप्शन ब कलम 17, ऑप्शन क कलम 15, ऑप्शन ड कलम 18. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब कलम 17. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधीचं कलम आहे कलम 17. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? ऑप्शन अ साहित्य, ऑप्शन ब शांतता, ऑप्शन क रसायनशास्त्र, ऑप्शन ड कला. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड कला. खालीलपैकी कला या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ऑप्शन अ स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन ब न्यायमूर्ती रानडे, ऑप्शन क लोकमान्य टिळक, ऑप्शन ड महात्मा फुले. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब न्यायमूर्ती रानडे. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेलं आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुमची किती उत्तरे बरोबर आलीत आणि तुम्हाला येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.